या खायला संख्या जास्त आहे, त्यामुळे गावाला मोरगाव असे नाव देण्यात आले. नाही म्हणता म्हणता जेजुरीचा गड चढलो आणि दर्शनही केला. अष्टविनायकांपैकी 4थ्या क्रमांकाचा हा गणपती. शिवशंकराला टोपे त्रिपुरासुर. आज नंबर पुढे लावलाय. हो पुढे लावलाय. ठेंगा करून दाखवते ना. मंदिराचा खूप छान मोठा कळस आहे अगदी. ना 30-30 रुपयाला भाकरी तिथे त्यांनी सगळं जेवण आहे. ठेचा, भाकरी, वांग्याचं भरीत तर खूप छान आहे म्हणतात. या खायला म्हणून याचा देखावा पूर्ण मस्जिदी सारखा वाटतो. याचं बांधकाम सुभेदार गोले यांनी आदिलशाहीच्या काळात केलेलं आहे. इथे मंदिराबाबतची एक अशी आख्यायिका आहे की सिंधू नावाचा एक असुर होता. त्याने जेव्हा पृथ्वीवर उत्पात मांडला होता तेव्हा सर्व ऋषी मुनींनी गणपतीची आराधना करून सिंधू नावाच्या राक्षसाचं वध करायला सांगितलं. तेव्हा गणेशाने मयूरावर म्हणजेच मोरावर बसून या सिंधू नावाच्या असुराचा वध केला. मोरावर बसल्यामुळे या गणपतीला मयूरेश्वर असे नाव ठेवण्यात आले. आणि या गावात असे म्हणले ते मोरांची संख्या जास्त आहे, त्यामुळे गावाला मोरगाव असे नाव देण्यात आले आहे. बाप्पा मोरया. मोरया. जास्वंदीचं फुल द्या. आणि असलं पेढे घ्या. हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन विनायक हे गजानन. हे दुःख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. बाकी कुठे आम्हाला जास्त गर्दी भेटली नाही, पण ह्या गणपतीला भरपूर गर्दी भेटली आम्हाला. आणि शूट करायला कुठेच असं देत नाही. राजा विनायका हे गजानन. नंदिकेश्वर
तालुक्यातील कुरुंजे गावाजवळ असलेले सोमेश्वर इथे द्वापर युगातील एक महिला होती, पतिव्रता असलेली महिला मालूबाई नावाची एक महिला होती. तिची सोरटी सोमनाथ या भगवंत महादेवावर खूप भक्ती होती. तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन सोरटी सोमनाथ भगवंत हे इथे स्थापित झाले. सोरटी सोमनाथ हे इथल्या मंदिरात सर्पाच्या रूपाने श्रावण महिन्यात बऱ्याचदा आणि इतर वर्षात सोमवारी बऱ्याचदा सर्पाच्या रूपात भक्तांना भाविकांना दर्शन देतात. आलेल्या सर्परूपी सोरटी सोमनाथाची उच्चारण करून पूजा होते. भाविकांचे दर्शन झाल्यानंतर मंदिरात असलेले एक चाफ्याचं झाड आहे, त्या बुडाशी नेऊन त्या सर्पाला सोडले जाते. नाही ना गरम. इथे ना ही कुंड पण आहेत. सोमेश्वर मंदिर. ओम नमः शिवाय. हा विकास आहे. आपल्याला जो गाडीमध्ये माहिती सांगतो ना तो हाच आहे. ह्याला सगळी माहिती बरोबर सगळी माहिती आहे. आणि मी ॲक्च्युली सर्च केलेलं, मी पहिल्यांदाच अष्टविनायक केलं आहे, पण जेवढी मी माहिती सर्च केली नाही तेवढी सगळी माहिती ह्याने सांगितली. त्याच्यामुळे मी काय स्पेशली सांगायच्या भानगडीत पडली नाही. तर आपण काल विकास काय काय केलं, कोणते कोणते गणपती केले आपण? काल आपण ओझर केलं, लेण्याद्री केलं, त्याच्यानंतर आज रांजणगाव, थेऊर, सिद्धटेक, मोरगाव केलं, आता सोमेश्वर लागत आणि उद्या आपला मड आणि पाली आहे. आणि आपण अजून एक्स्ट्रा काय करणार आहे उद्या? आज आणखी आज आपण जेजुरी करणार आहे. उद्या बाकी एक्स्ट्रा काय नाही. दोनच आपण सगळी माहिती कशी माहिती होते, अभ्यास करून होते माहिती. एज्युकेशन करतो, इंजिनिअरिंगचं स्टुडंट आहे, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पास आउट. त्यामुळे ह्याला सगळ्याची ना बरोबर माहिती आहे आणि तू खरंच खूप छान सांगतो. आणि प्रत्येक वेळी जरा थांबत जा माझा कॅमेरा चालू होईपर्यंत. अरे थांब रे, ह्याच्या मध्ये गाडी बघ. हॅलो अशी जीवन गावाकडची. पाऊस पडल्यामुळे ना रस्ते खूप चिकट झालाय. वा वा छान. हो देवाची जेजुरी.
मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा. बस काय हा तुम्ही बघितलं ना समोरून. नाही म्हणता म्हणता जेजुरीचा गड चढलो आणि दर्शनही केलं. मी काही शूट केलं नव्हतं इथून खाली चढताना. म्हटलं आपण चढणार नाही तर उगाच घेऊ कशाला ना.